नमस्कार, मी पूजा. माझ्या चॅनलमध्ये परत एकदा तुमचं स्वागत आहे. आज मी घेऊन आलेले आहे ओल्या नारळाचे लाडू. एकदम छान टेस्टी असे हे बनवून रेडी होतात आणि 10 ते 12 दिवस आरामात टिकतात विदाऊट फ्रीजमध्ये ठेवायची गरज नाही. चला तर वेळ न घालवता या मस्त रेसिपीला सुरुवात करूया. बघा, इथं मी एक ओला नारळ कट करून घेतलेला आहे. आता हे वरचं साल्ट काढून मी याला छान खिसून घेणार आहे. तुम्ही पाहू शकतात बघा, अशा प्रकारे आपल्याला ग्राइंड करून घ्यायचं आहे. तुम्ही वरचं साल्ट नाही काढलं तरीही चालेल. बघा, आता इथे मी सगळा नारळ खिसून घेतेय. आता इथे मी कढई गरम करायला ठेवली आहे. त्याच्यामध्ये 2 चमचे साजूक तूप ऍड करायचं आहे. इथं तूप गरम झालं की आपल्याला जो नारळ आपण खिसून घेतलेला आहे तो याच्यामध्ये ऍड करायचा आहे. जो आपण हा नारळ आहे तो 5 ते 6 मिनिटं छान परतवून घ्यायचा. त्याच्यामधला कच्चेपणा गेला पाहिजे. यावेळेला आपल्याला गॅसची फ्लेम मिडियमच ठेवायची आहे. 5 ते 6 मिनिटात छान आपला हा नारळ परतवून होतो. त्यानंतर आपल्याला याच्यामध्ये 50 ग्रॅम पनीर ऍड करायचं आहे. पनीर ऑप्शनल आहे, इथे नाही केलं तरीही चालेल आणि केलं तरीही चालेल. बघा, आता इथे नारळ छान परतवून झालेला आहे. आता याच्यामध्ये आपण पनीर ऍड करूया. पनीर पण छान मी खिसून घेतलेलं आहे. बारीक करून घेतलं तर लवकर एकजीव होतं. आता इथं आपण पनीर छान याच्यामध्ये ऍड करून घेऊया आणि तो पण छान मिक्स करून घ्यायचा आहे. पनीर ऍड केल्यानंतर 2 ते 3 मिनिट आपल्याला हे छान मिक्स करून घ्यायचं आहे. पूर्णपणे नारळ आणि पनीर एकजीव झालं पाहिजे. त्यानंतर आपण याच्यामध्ये 50 ग्रॅम मिल्क पावडर ऍड करणार आहोत. बघा, तिथे मी 50 ग्रॅम मिल्क पावडर ऍड केलेली आहे. तुमच्या आवडीनुसार तुम्ही मिल्क पावडर कमी जास्त करू शकता. आता मिल्क पावडर पण आपल्याला छान मिक्स करून घ्यायची आहे. 2 ते 3 मिनिटांनंतर याच्यामध्ये आपण 50 ग्रॅम पिठी साखर ऍड करणार आहोत. तुमच्या गोडीनुसार म्हणजे कमी जास्त तुम्ही इथे साखर ऍड करू शकता. आता साखर टाकल्यानंतर आपल्या ह्या नारळाला पाणी सुटायला चालू होतं. ओलसरपणा जास्त येतो आणि तो ओलसरपणा जाईपर्यंत आपल्याला हे छान इथे परतवून घ्यायचं आहे. पूर्णपणे छान मिक्स करून घ्यायचं आहे. तुम्ही पाहू शकतात बघा, हे पूर्णपणे घट्ट व्हायला याला 5 मिनिटं लागतात. 5 ते 7 मिनिटात हे छान असं बाइंडिंग तयार होते याची. मिक्स करत राहायचं याला, आता खाली तळाला चिटकतं. बघा, एकदम आपलं छान मिश्रण आता बनवून रेडी होत आहे. आता इथंच गॅसची फ्लेम बंद करायची आणि आपल्याला हे मिश्रण थंड करून घ्यायचं आहे. बघा, इथं 5 ते 6 मिनिटांनंतर आपलं मिश्रण छान थंड झालेलं आहे. आता याचे आपल्याला लाडू बनवून घ्यायचे. तुम्ही पाहू शकतात बघा, घट्टसर झालेलं आहे. आता इथे मी छोटे छोटे लाडू बनवत आहे. तुम्हाला ज्या साईजचे हवे त्या साईजचे तुम्ही बनवू शकता किंवा इथे बर्फीचा आकार पण याला देऊ शकता. इथे मी छान गोल गोल असे लाडू बनवून घेते आहे आणि त्यानंतर मी इथे साईडला थोडंसं डेसिकेटेड कोकोनट घेतलेलं आहे. हे लाडू छान वळवून झाल्यानंतर आपल्याला याच्यामध्ये डेकोरेशनसाठी डेसिकेटेड कोकोनट वरती लावून घ्यायचं आहे. तुम्ही पाहू शकतात बघा, अशा प्रकारे आपल्याला इथं सगळे लाडू बनवून घ्यायचे. किती छान दिसत आहे, दिसायला पण एकदम भारी दिसत आहे हा लाडू आणि खायला तर एवढा टेस्टी आणि भन्नाट लागतो. नक्की ट्राय करून बघा. आता इथे मी सगळे लाडू अशा प्रकारे इथे बनवून घेतलेले आहेत. तुम्ही पाहू शकतात बघा, एकदम छान असे हे आपले सगळे लाडू बनवून रेडी आहेत. ओल्या नारळाचे लाडू आणि एकदम 10 ते 12 दिवस आरामात टिकतात. तर बघा, तुम्हाला मी फोडून दाखवते. एकदम छान असं टेक्स्चर आलेलं आहे. तर नक्की ट्राय करून बघा आणि तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा. एकदम छान टेस्टी असे हे आपले ओल्या नारळाचे लाडू बनवून रेडी आहेत. रेसिपी आवडली असेल तर नक्कीच चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करायला विसरू नका. थँक्यू.